गाईच वाजले सकाळचे किती 4:30-4:45 झाले. आम्ही केली होती ओला बुक. हो ड्रायव्हर सांगतोय आम्हाला आमच्या हा हे बा हे तर ड्रायव्हर का सांगतोय आम्हाला हे चार्जेस वेगळे प्लस 30 रुपये किलोमीटर वेगळे चार्जेस द्या. म्हणजे इथून पुणे स्टेशन आहे अप्रॉक्स 15 ते 16 किलोमीटर म्हणजे मॅक्स 20 किलोमीटर म्हणजे 600 रुपये त्याला एक्स्ट्रा द्या आणि ते 300 रुपयेवरचे जे आमचं चार्जेस आहे ते वेगळे द्या. आमच्या गाडीचा टाइम आहे आता वाजले 6:40 7 वाजता. आमच्या गाडीचा टाइम आहे 6:50 आणि गाडीचा डायरेक्ट आता पता नाही आहे म्हणजे तिथं नंबर बी दाखवत नाही कोणत्या यायला येणार आहे कोणत्या यायला नाही येणार आहे. असलं गाडी निघणार आहे 6:40 झाले 10 मिनिटात गाडी येईन. गाडीची कोणची सेटिंग काय काही आम्हाला माहिती नाही. आता ती गाडी येणार इथं पण इथं दुसरीच गाडी उभी आहे. आता ही गाडी गेल्यावर मग आमची गाडी. आमच्या गाडीचे झाले 1 तास लेट. या पोराची झाली 1 तास झोप. हा पोरगा म्हणतोय मी आता झोपतो. चालू आमचा प्रवास. ही गाडी डायरेक्ट 4 तास 5 तास लेट. आम्ही एवढ्या डायरेक्ट बका स्टेशनवर आहे जिथं ना दुकान आहे काहीच आहे नाही. तुझ्या लग्नासाठी बघ काय काय करताय आम्ही फिरताय आम्ही इथं जंगल जुंगला. म्हणलं आता रेल्वेत हा पोरगा भेटला. याचं वय आहे 14 वर्ष. हा कधी पुण्याचे भेटा ना तू. हा बसलाय पुण्यावर ना जाणारे गोरखपूर ते पण याच्याकडे सीट नाही आहे. याचं तिकीट कन्फर्म झालं नाही आहे. 14व्या वर्षी हा पोरगा काय करतो तर याचं येवलेवाडी में ना येवलेवाडी में इसका याचं केकचं दुकान आहे तिथं हा केकचं काम करतो. एक घरी चाललंय. आपल्यात नाही तेवढी हिंमत की आपण बाहेर जाऊ आणि आपले लोक पुण्याला आले की म्हणतात बापरे मी मोठा तीर मारला. हे 14व्या वर्षी एकटा ट्रॅव्हल करतोय ते पण तिकीट कन्फर्म नाही आहे. हा त्याचा सामान इकडे असा वॉशरूम जवळ उभा आहे पोरगा आणि जातोय. हिंमत लागते यार या गोष्टींसाठी. गाडीला जलगाव हा 4 वाजेचा आम्ही आले 10 वाजता. माघारी माहितीच नाही मी आलेला आहे. आता माघार त्यांना दिली मी सरप्राईज आणि त्याचा व्हिडिओ तुम्हाला उद्या दाखवेल.